पण साहेब आलेलेच नाही इकडे वागचौरच द्यायला पाहिजे. नरेंद्र मोदींनी दगड जरी उभा केला तर त्यांनाच मतदान करणार. कधी 10 वर्षात या लोखंडेंचं कधी देवदर्शन सुद्धा झालं नाही आणि 15 वर्ष तिकडच्या मतदारसंघात काम केलं असताना तिकडचं वाळवंट करत आमचं वाळवंट करून इकडं कुठलंही काम त्यांनी केलं काम नाही. लोखंडे 10 वर्ष राहिले नाही कधी आमच्या गावामध्ये काम नाही. पॉवर्ड बाय यशवंतनगर. आपलं हक्काचं घर बांधा. प्रशस्त सिमेंट रोड, वीज कनेक्शन, स्ट्रीट लाईट, पाण्याची पाईपलाईन, गार्डन, ड्रेनेज लाईन अशा अनेक अम्युनिटीजने सुसज्ज असलेली नेवासा फाटा येथील एकमेव स्कीम. आपल्या यशवंतनगर मध्ये कलेक्टर NI 44 प्लॉट्स व रो हाऊस उपलब्ध, तसेच होम व प्लॉट लोन उपलब्ध. आमचा पत्ता सेंट जोसेफ स्कूल शेजारी नेवासा फाटा. आजच संपर्क करा. श्री अभिजित अष्टेकर 8855075140. श्री कैलास करंडे 8805559333. श्री किशोर भगे 9404039007. आखाडा लोकसभेचा कौल नेवासकरांचा. आपल्या आम्ही नेवासकर न्यूज प्रस्तुत आखाडा लोकसभेचा कौल नेवासकर जनतेचा या कार्यक्रमार्थ आपण कुकाणा या शहरात आलेलो आहोत. तर दादा, पहिला प्रश्न तुम्हाला करतो. येत्या 13 तारखेला 13 मेला आपलं लोकसभाचं निवडणूक पार पडणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं, कोण निवडून येईल? भाऊसाहेब वागचौरे. भाऊसाहेब वागचौरेच असं का? भाऊसाहेब वागचौरे काम चांगलं आहे. लोखंडे काय 10 वर्ष पण तोंड वाढलं नाही इकडे आमच्याकडे काही. कुणी? लोखंडे साहेबांनी. तर लोखंडे साहेब 10 वर्ष त्यांनी खासदारकीचे भोगलेले आहेत. तर त्यामध्ये तुमच्या शहरामध्ये वगैरे काही काम वगैरे झालेले आहेत का? अजिबात नाही काम काही. तुम्हाला काय वाटतं दादा? म्हणजे काय आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे माणसं आहे किंवा जे आमचे पक्षीचे नेता राहील, जे पक्षी आदर राहतील आम्ही ते पक्षीचं मतदान करणार. आता तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतलं म्हणून आता तसं बघायला गेलं तर खरी लढत आता सध्या शिवसेना वर्सेस शिवसेना अशीच लढत रंगणार आहे. तर तुम्ही कोणत्या गटाबद्दल बोलताय? आम्ही उद्धव साहेबांच्या गटाबद्दल बोलतो. म्हणजे तुम्ही कट्टर शिवसैनिक असून तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांसोबतच आहात का? हो, हा 100%. आता महाराष्ट्रात सांगायचा मुस्लिम संघटना पूर्ण पाठिंबा आहे. तुम्ही पेशाने काय व्यवसाय वगैरे? हॉटेल व्यवसाय आमचा. अच्छा. तुझी माहिती सांगतो. शिवसेनेत तुम्ही कधीपासून सक्रिय आहात? शिवसेनेमध्ये लहानपासून आहे, म्हणजे वयाच्या 12 वर्षापासून सेनेचं काम करतो आम्ही. कट्टर काम करतो आम्ही. आमचा मुस्लिम आता 100% पाठिंबा राहणार आहे वर्ष उद्धव साहेब गटाला. तुम्ही काय म्हणाल दादा? भाऊसाहेब वागचौरे. भाऊसाहेब वागचौरेच का? कामाचा माणूस आहे. बर. लोखंडे साहेबांनी नाही केले का काही काम? लोखंडे साहेबांनी काहीच विकास नाही केला. बर. तुम्ही काय म्हणाल साहेब? भाऊसाहेब वागचौरे. भाऊसाहेब वागचौरेच का? कधी 10 वर्षात या लोखंडेंचं कधी देवदर्शन सुद्धा झालं नाही आणि 15 वर्ष तिकडच्या मतदारसंघात काम केलं असताना तिकडचं वाळवंट करत आमचं वाळवंट करून इकडं कुठलंही काम त्यांनी केलं नाही. सिडलोक मतदारसंघात कुठलंही कधी काम लोखंडींनी केलं नाही. तर पूर्ण वाळवंट केलंय. भाऊसाहेब वागचौरे कामाचे माणसं आहेत. लोखंडीचं कुठेही नाव दिसत नाही. सर्वसामान्य जनतेत ह्या गद्दारांबद्दल रोष आहे. तर भाऊसाहेब वागचौरेच आणि पूर्ण जनता ही गद्दारांबरोबर नसून ही भाऊसाहेब वागचौरेंबरोबरच ही जनता आहे. तुम्ही काय म्हणाल दादा, कोणाला कौल देणार? भाऊसाहेब वागचौरे. तेच प्रश्न परत, भाऊसाहेब वागचौरेच का? कारण भाऊसाहेब वागचौरे हे जनतेसाठी खासदार आहेत आणि लोखंडे साहेब जर म्हटलं तर त्यांच्याकडे चक्कर तर नाहीच आहे. त्यांचं काम असेल तर येतात. जनतेला भाऊसाहेब वागचौरे मान्य आहे. भाऊसाहेब वागचौरेंनी 5 वर्ष त्यांनी देखील एक खासदारकीची टर्म त्यांनी देखील भोगलेली आहे. तर त्यामध्ये तुमच्या गावामध्ये काही विकास कामे झालेली आहेत का? भरपूर. जे 10 वर्ष त्यांनी नाही केले त्यांनी ते 5 वर्षात भरपूर कामं केली. जसे की भरपूर सभा मंडप असतील, रस्त्याचे कामं असतील, भरपूर कामं केली. तुम्ही काय म्हणाल दादा, कोणाला कौल देणार? मी कौल देणार या सार्वजनिक मंचावर सांगणं माझ्या दृष्टिकोनातून मला बरोबर वाटत नाही. पण मला एवढंच इच्छा आहे की सर्व या सुज्ञ मतदारांनी सध्याची जी परिस्थिती आहे त्यानुसार विचार करून विचारपूर्वक सर्वांनी मतदान करावं, एवढीच माझी अपेक्षा आहे. तुम्ही आता सध्याची परिस्थिती असं सूचक विधान केलेलं आहे
सध्याची परिस्थिती म्हणजे राजकीय परिस्थिती असं महाराष्ट्रातले तुम्हाला म्हणायचंय का? राजकीय परिस्थिती सध्याची महाराष्ट्रात. तुम्ही काय म्हणाल दादा, तुमचा कौल कोणाकडे? आता लोखंडे साहेबांनी काम काय जास्त काही केलेलं नाहीये. माणसावर त्यांच्यावर सर्वसामान्य जनतेची नाराजगी आहे. आणि भाऊसाहेब वागचौरे हे प्रशासकीय अधिकारी म्हणून 50 वर्ष त्यांनी आधी कामगिरी केलेली. त्यांना प्रशासकीय कार्याचा अनुभव आहे. लोकांमध्ये कसं जायचं, कसं मिसळायचं, काय त्याचा त्यांना नाळ जुळलेली त्यांची. आणि त्यांनी थोडंफार काम पण भरपूर प्रमाणात केलेलं आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्य जनता भाऊसाहेब वागचौरेंच्या माग आहे. आणि थोडंफार लोखंडेचं आहे तर वरती जे थोडं मोदी साहेबांचं याच्यामुळं लोकसभेमुळं काही याच्यामुळं त्यांनी पाहिलं काही थोडंफार काम केलेलं आहे. पण तरी पण आता वातावरण भाऊसाहेब वागचौरेंच्याच बाजूने दिसतंय असं मला एकंदरीत वाटतंय. बरं, तुम्हाला काय वाटतं दादा, कोणाला कौल देणार? भाऊसाहेब वागचौरे. भाऊसाहेब वागचौरेच का असं? सध्याची परिस्थिती पाहता हा आमचा जे सद्यस्थितीचा खासदार आहे. आमच्या कोकणातल्या 80% ग्रामीण भागातल्या लोकल माहिती आहे का आपला खासदार कोण हेच माहित नाही. ग्रामीण भागात कामच झाले नाही आतापर्यंत, कोणते काम आणखी केले. तसं प्रशासकीय अधिकारी म्हणून यांनी नावलौकिक याचा आणि कुठल्याही प्रकारची शिंतोडी उडवलेली नाही. निस्वार्थ माणूस आहे आणि कुठलाही डाग लागलेला न लागलेला माणूस भाऊसाहेब वागचौरे. त्याच्यामुळं भावी खासदार म्हणून 100% भावी खासदार म्हणून भाऊसाहेब वागचौरेची निवड ही 100% होऊ शकते. तुम्ही काय म्हणणार दादा, तुमचं कौल कोणाकडे? भाऊसाहेब वागचौरे अर्थात. आणि भाऊसाहेब वागचौरेच असं का? आपला माणूस आपल्यासाठी सर्वसामान्य माणसाला 24 तास उपलब्ध होणारे माणसं आहेत. लोकांनी कधी आम्हाला 10 वर्ष पुढे दिसले नाहीत. मी सन्मानित शिवसेना पदाधिकारी असून सुद्धा त्यांनी आजही माझं नाव सांगा कुठं कुठल्याच पदाधिकारी नावासाठी ओळखत नव्हतं 10 वर्षात. तिथं निष्ठा शकत नाही ना शिवनेवरची. तुम्ही सेनेचे पदाधिकारी असा उल्लेख केला आता, तुम्ही सेनेचे पदाधिकारी आहात? मी बाबासाहेब बोलार म्हणून कुकाला विभाग प्रमुख घेतला मी. तर आजही लोकांनी कुठल्याही पदाधिकारी नावाची ओळखत नाहीत. ही त्यांची एक याची बाजू आहे आपली, काय त्याला म्हणतो आपण, नापसंतीची बाजू आमची होती त्यांची. मग आता तुम्ही सेनेचे पदाधिकारी आहात, नेमकं कोणत्या सेनेचे? ओरिजिनल निष्ठावंत उद्धव साहेबांची सेनेची. गद्दार सेना नाही आमच्याकडे, गद्दार सेना आमच्याकडे नाही तशी. स्वतःच सापडणार नाही तुम्हाला कोणीकडे गद्दार सेनेचं. आणि जे गद्दार सेनेचे आहेत ते असेच पैशावर गेले लोक आहेत त्यांच्या मागं. त्याला इकडे तिकडे कोणी खात नव्हतं, ते पैसे त्यांच्याकडे गेले फक्त. तुम्ही कोणाला कौल देणार दादा? आमचा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे. बरं, तुम्ही पण पक्षाचंच काम करता? मी शहर प्रमुख आहे कोकणात. अच्छा, आता सेना वर्सेस सेना ही जी लढत आहे याबद्दल तुम्हाला कितपत म्हणजे शक्यता वाटते की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना हीच त्यामध्ये खरी उतरेल, हीच सगळी बाजी मारेल, ह्याच्यामध्ये कितपत तुम्हाला वाटतं की शक्यता आहे? कारण सामान्य माणसाचा कौल सगळा हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे आहे. कारण त्यांच्या सगळं बाकी सगळं गद्दारी केल्यामुळं त्यांच्याकडे सगळं मनसेचं सुद्धा मतदान त्यांना पडणार. पण मनसेचं तर राज ठाकरेंनी बिनशर्ती पाठिंबा दिलेला आहे भाजपला. राजसाहेब ठाकरेंनी पाठिंबा जरी दिला पण मनसेचे जे सैनिक आहे ते शिवसैनिकच आहे. त्यामुळे मनसेचे सगळे सैनिक सुद्धा आमचंच काम करतील, उद्धव बाळासाहेब ठाकरे. धन्यवाद. एक सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे असा की तुमच्याच भागातून, म्हणजे कदाचित आपला उल्लेख झालाच नाही याच्यामध्ये, तर तुमच्याच भागातून एक उमेदवार आहेत अजून एक रिंगणामध्ये, ज्यांचं अभिजित पोटे नाव आहेत. ते प्रहार संघटनेकडून ते म्हणतात की त्यांना पुरस्कृत उमेदवार आहेत. त्यांच्याबद्दल काय मत आहे तुमचं सर्वांचं? सुरुवात तुमच्यापासून करूया. त्यांच्यात काय नाही, आमच्या मनामनात फक्त भाऊसाहेब वागचौरे बस. लढत भाऊसाहेब वागचौरे आणि यांच्यामध्येच होणार आहे. पोटेंचं काय आता ठुलंय, पण पोटेंना कुठे हे नाही होणार काही जनसंपर्क. प्रहारचं इकडे एवढा कार्यभाग नाही तालुक्यामध्ये. नामदार शंकरराव मार्गदर्शनाखाली भाऊसाहेब वागचौरेंचंच हे होणार. नामदार शंकरराव गडाखांचं काम आहे तालुक्यात. नामदार शंकरराव गडाख हाच पक्ष आहे इथं तालुक्यात. नरेंद्र मोदीकडे बघूनच काम करणार.
नरेंद्र मोदींनी दगड जरी उभा केला तर त्यांनाच मतदान करा. आमच्या भागात थोडे काम कमी आहे. मागच्या पंचवार्षिकला तेच होते खासदार, पण तरी पण यावर्षी येत असल्यामुळं त्यांना मतदान करणं मोदीकडे बघून करावं लागेल त्यांना मतदान. येत्या 13 तारखेला आपलं लोकसभा निवडणुकीला आपण सामोरे जाणार आहोत, तर तुमचं कौल कोणाकडे? येत्या लोकसभेला आम्हाला नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकार अपेक्षित आहे आणि लवकरच ते 400 पार होतील. कमीत कमी देशामध्ये तरी आपल्याला नरेंद्र मोदी पाहिजे. पण मग आपल्या इथे जो शिर्डी लोकसभा मतदारसंघ आहे, इथे 2 उमेदवार प्रामुख्याने सामोरे सामोरे एकमेकाला आमने सामने जाणार आहेत. त्याच्यामध्ये पहिले असतील शिंदे गटाचे लोखंडे साहेब, त्यानंतर ठाकरे गटाचे असणार आहेत वाकचौरे साहेब. या दोघांमध्ये तुमची पसंती कोणाला? याच्यामध्ये खासदार साहेब लोखंडेचं काम फार कमी आहे. वागचौरे साहेबांचं पूर्वी आम्हाला त्यांनी भरपूर सहकार्य केलं आहे ज्यावेळेस ते शिवसेना भाजप युतीमध्ये होते. त्याच्यामुळे आमचा कल 100% वागचौरे साहेबांकडे आहे. पण वाकचौरे, तुम्ही आता म्हटलात की बीजेपीचं सरकार वरती झालं पाहिजे, पण वाकचौरे साहेब तर आता महायुतीमध्ये नसून ते महाविकास आघाडीमध्ये आहेत, त्याच्यामुळे तुमचं कौल वाकचौरेंना आहे का? वागचौरेंनाच माझं वैयक्तिक मत आहे. माझं वैयक्तिक मत त्यांनाच राहील, कारण त्यांनी माझे भरपूर कामं केले आहेत आमच्या कोकणामध्ये गावामध्ये, आणि ते पण भविष्यात भाजपमध्ये जाऊ शकतात. बघू इच्छिता तुम्ही? भाऊसाहेब वागचौरे. भाऊसाहेब वाकचौरेच का? काम चांगलं आहे. बरं, तुम्हाला आता जे लोखंडे साहेब आता 10 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली आहे, त्यांच्याबद्दल तुम्ही का असं नाराजी आहे तुमची? कामच नाही आणि वाकचौरे साहेबांनी काय कामं केली असेल? केलेले, पूर्वी कामं केलेले. वाकचौरे की लोखंडे? भाऊसाहेब वाकचौरे. तुम्हाला का? वाकचौरे वाकचौरेच असं का म्हणलात तुम्ही? त्याच्यामध्ये काही काय एज्युकेटेड आहे म्हणून, शिक्षण आहे, काम आहे त्याचं मागच्या पंचवार्षिक मध्ये. असं लोखंडे साहेब 10 वर्ष सत्तेत होते, 10 वर्षात त्यांनी काही कामं केली का तुमच्या विकास? तालुक्यात दिसलेच नाही कधी ते. हो सर. तुम्हाला काय वाटतं का? आलेच नाही ते कधी पुढं, तालुक्यात आलेच नाही. आलेच नाही. बरं, तुम्हाला काय वाटतं दादा? येत्या 13 तारखेला आपलं खासदारकीची निवडणूक होणार आहे, तुमचं कौल कुणाकडे? कुणाला बघायला पसंत कराल तुम्ही खासदार म्हणून? भाऊसाहेब वाकचौरेच का? त्यांना 10 वर्ष दिले पहिले, ते आमच्याकडे आलेच नाही. आमच्या भागात कोणीच पाहिलं नाही त्यांना. असं आले काही कामं केले, दाखिले काही. आता 1 वर्षापासून मात्र हिंडायला लागले. तुम्हाला काय वाटतं दादा? का बरं? नवीन कल काहीतरी आपल्याला भेटत व्हावं असं, म्हणजे नवीन एक चेहरा समजा पाठीमागं होते समजा. तुम्हाला काय वाटतं? वाकचौरेच का? त्यांचं काम खासदारकीची निवडणूक होणार आहे, त्याच्यामध्ये लोखंडे की वाकचौरे? वाकचौरेच का? काय बीजेपीचं काम नाही. लोखंडे 10 वर्ष राहिलेले नाही कधी आमच्या गावामध्ये, काम नाही त्यांचं काही. बरं, वाकचौरेंनी काही कामं केलेले आहेत का? याच्यामध्ये केलेली आहेत कामं त्यांनी. वाकचौरेची कामं आहेत. सध्या कोणाला असेल, लोखंडे की वाकचौरे? लोखंडे साहेब लोखंडे साहेब का? गरीब माणूस आहे, चांगला माणूस आहे, ऐकण्यासारखं आहे. आता 10 वर्ष लोखंडे साहेब सध्या सत्ता भोगत आहेत, तुम्हाला काय वाटतं त्यांनी काय कामं केले, किंवा तुमच्यासारख्या जर युवा उद्योजक आहेत तर त्यांच्यासारख्यांसाठी काय कामं केली? आपला काही संपर्क नाही पडला, पण आता बाकीचे म्हणते चांगले आहेत, असे तसे. वाकचौरे साहेब किंवा लोखंडे साहेब? असं 2 सांगत. लोखंडे साहेब आलेलेच नाही इकडे, वाकचौरे द्यायला पाहिजे. वाकचौरे साहेबांना मत दिलं पाहिजे. लोखंडे साहेबांनी काही कामं केले नाही का? नाही इकडे आलेच नाही, पुकारात अजून आलेच नाही निवडून. म्हणजे आले निवडून आले तसे आलेच नाही इकडे. वाकचौरे साहेब पण एक पंचवार्षिकला खासदार म्हणून निवडून आले होते, त्यांचं काही कामांचं काही त्याच्या आधी कोणी सांगता येईल, पण आता सध्याचा मागच्या वर्षी सांगायचे फक्त. अजून आम्ही त्यांचं टोन नाही पाहिलं, ते आमचं पाहिजे. भाऊसाहेब वाकचौरेच का असं? कारण की मागच्या 5 वर्षामध्ये सदाशिव लोकांनी काही कामकाजच केलं नाही. 5 वर्ष तिकडे चक्कर सुद्धा नाही मारली. अशा माणसाला का मतदान करायचं?
त्यांच्याकडून तुमचे काही कामच झाले नाही का? आमचं वैयक्तिक काही काम नाही, पण समजा काही विकासाचं काम पण दिसले पाहिजे ना.